फुलांची खूप सुंदर अशी रांगोळी काढायची। त्याच्यासाठी इथे फुलांच्या पाकळ्या करून ठेवायच्या आहेत आणि हार सुद्धा बनवून ठेवायचे। तर आदल्या दिवशीची ही तयारी आहे। तर नवीन घराची पूजा आहे आणि आदल्या दिवशी आम्ही दुपारी हे काम सगळं करून ठेवलं। छान असे हार बनवले, पाकळ्या करून ठेवल्या। खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी काढायची। नमस्कार, अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर नवीन घराची पूजा आहे, तर छोटीशी कळस पूजा घालणार आहे, तर त्याची ही तयारी चालू आहे आदल्या दिवशीची। तर छान अशी आम्ही इथे ना रांगोळी काढायची, त्याच्यासाठी फुलांच्या इथं पाकळ्या करून ठेवल्यात आणि सोबतच मी भाजीपालाही निवडून ठेवला। छान अशी कांद्याची पात मी इथे निवडून ठेवली। बाकीचा भाजीपाला मी व्यवस्थित असा निवडून फ्रीज मध्ये भरून ठेवला। अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्या करून कॅरी बॅग मध्ये भरून ठेवणार आहे। याची सकाळी मुलींना छान अशी रांगोळी काढायची। तर बघा, सर्व फुलांच्या पाकळ्या करून ठेवल्यात। आता हे कॅरी बॅग मध्ये भरून अशा साईडला ठेवायचे। तर आता देवपूजेसाठी लागणारे भांडे सुद्धा इथे मी पितांबरीने छान असे स्वच्छ करून घेतलेत। तर हे कृष्णा काल पुण्यावरून आला तेव्हा सर्व भांडे मी त्याला आणायला सांगितले होते, घासून ठेवलेले होते, तरी देखील मी पुन्हा हे घासून घेतले। छान असे पितांबरीने छान असे चमकायला लागलेत। बघा, असे स्वच्छ असे अगोदरच आदल्या दिवशीच करून ठेवायचे। ते किचन वरतीच मी असे पालथे घालून ठेवणार आहे, म्हणजे हे सकाळी छान असे सुकतील आणि मग सकाळी पूजेसाठी वापरता। कार्यक्रम छोटा असो किंवा मोठा असो, सगळी तयारी करून ठेवली की आपल्याला खूप सोपं जातं। तर बघा, आता 2 समय राहिल्या, तर जाऊबाईंनी घासल्या, तिथे मी दुसरं काम बघते। तर सकाळी आम्ही 5 वाजता उठलो, मुली देखील 5 वाजता उठल्या, मी पण 5 वाजता उठले आणि आचार्य लवकर येणार होता, त्याच्यामुळे आम्ही रात्रीच ठरवलं होतं की आपण लवकर उठू म्हणून। तर आता लक्ष्मीपूजनला जे दारावरती हार लावले होते ना, ते काढून घेतले, तिथे दुसरे हार लावायचेत आणि छान अशी रांगोळी सुद्धा काढायची। तर फुलं आम्ही सगळे इथे पाठीमागं सगळं साहित्य आणून ठेवलेत आणि फुलं आणून ठेवलेत, हार आणून ठेवले होते, कारण की बाहेर अजून खूप अंधार आहे, बाकीचे काही कोणी उठलेले नाहीत। फुलांच्या पाकळ्यांची खूप छान अशी रांगोळी दिसते। तर तो व्हिडिओ पूर्ण बघा, खूप मस्त अशी मुलींनी रांगोळी काढली होती आणि खूप सुंदर अशी रांगोळी पटकन देखील काढता आली। आम्ही अशा पद्धतीने बघा आता सगळं इकडे पाठीमागे आणून ठेवलं होतं आणि त्यांना एकाखाली एक असं झेंडूची माळ, एक फुलाची माळ आणि पानांचं तोरण बनवलं होतं, आंब्याच्या पानांचं। ते 3 याची अशी एकाखाली एक असं लावायचं होतं त्यांना, पण ते काही छान दिसलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते परत खोललं, परत ते पूर्ण फुलं ओघळले आणि दुसरी माळ त्यांनी ओवली, एकच माळ ओवली छान अशी सगळ्याची मिक्स। तर आता हे काय चांगलं असं दिसत नव्हतं, त्यांनी बघा लावून बघितलं, चांगलं दिसलं नाही म्हणून त्यांनी परत ते काढून घेतलं। असं एकाखाली एक लावायचं होतं, पण ते काही चांगलं दिसत नव्हतं म्हणून पुन्हा सगळे फुलं जे आहे ते वगळले आणि पुन्हा दुसरा हार बनवला। तर मी सुद्धा लगेच असं झाडून घ्यायला, पसारा आवरून घ्यायला सुरुवात केली। आचार्य लवकर येणार होता, आचार्याला 7चा टायमिंग दिलेला होता, त्याच्यामुळे म्हटलं पटपट अगोदरची पाठीमागची जी झाडझूड आहे ती सगळं साफसफाई करून घ्यावी आणि नंतर आंघोळीला जावं। आणि पुढं आंघोळीला जायला पण खूप अंधार आहे आणि बाहेरच आंघोळीचं आहे, त्याच्यामुळे मी काही लगेच आंघोळीला गेले नाही। तर म्हटलं ठीक आहे, इकडे सगळी सोय केली, पण अजून इकडे काही आंघोळीला किंवा स्वयंपाकाला चालू केलेलं नाही। सगळं सामान, सगळी रदारी जी आहे ती पुढच्या घरीच आहे। आता बघा, इथे लगेच मी झाडून घ्यायला सुरुवात केली। मुलांचं हाराचं काही जमलं नाही, त्यांना जसं करायचं होतं तसं काही जमलं नाही, मग त्यांनी पुन्हा ते सगळे हार जे आहे ते खोलले आणि नवीन हार बनवायला घेतले। तर मी लगेच आतून झाडून घ्यायला सुरुवात केली, अजून बाहेर खूप अंधार आहे। त्यांना बघा हे काही चांगलं वाटलं नाही, सगळे हार परत काढून घेतले आणि परत मग त्यांना ते कुटाणा वाढला की त्यांना परत हार बनवावा लागला। जे बनवून ठेवले होते ते सगळे खोलले, मग त्यांनी सिंगल हार बनवला आणि बाकीचे जे फुलं आहे ते रांगोळीसाठी वापरले। तर सकाळचा कार्यक्रम म्हटलं की मग खूप धावपळ असते, त्याच्यामुळे ना तरी आम्ही 5 वाजताच उठलो होतो। 5 वाजता उठून सुद्धा खूप धावपळ झाली आणि मी लगेच आतून झाडून घ्यायला सुरुवात केली। म्हटलं एकदा झाडून घेतलं की आंघोळीला गेलं की म्हणजे गुरु सुद्धा लवकरच येणार होते, त्याच्यामुळे इकडे काही पसारा राहणार नाही, म्हणून मी लगेच झाडून घ्यायला सुरुवात केली। म्हटलं अगोदर इकडचं सगळं आवरून मग पुढच्या घरी गेलेलं योग्य राहिलं। आचार्याच्या हाताखाली सुद्धा आपला तिकडे जास्त वेळ जाणार आहे, म्हणून मग अगोदर साफसफाई करून घ्यावी म्हणून। तर बघा, संपूर्ण इथे मी आतून झाडून बाहेर काढलं आणि आता बघा मुलींनी असा मिक्स हार ओवलेला आहे। आता छान असा सुंदर हार ओवला आहे। त्यांना 3 याचा बनवायचा होता, पण तो काही व्यवस्थित असा दिसत नव्हता। आता मिक्स याचा अशा पद्धतीने त्यांनी दोन्ही दरवाजांना जे आहे तो अशा पद्धतीने हार बनवलाय। तर मस्त असा हार तयार होतोय त्यांचा। अजून एक हार बनवायचा आहे, दोन्ही दरवाजांना 2 बनवायचे आणि उरलेल्या फुलांची रांगोळी घालतील। तर बघा, आता मी अंगण झाडून घेते, आतलं सगळं माझी साफसफाई करून झाली आणि मुलांनी रात्री ना फटाके वाजवलेत, सगळे कागद करून ठेवले तिथे अंगणामध्ये आणि फटाके वाजवल्याच्या नंतर पाऊस झाला तर ते सगळे मातीमध्ये कागद जे आहे ते अशा पद्धतीने चिकटले। तर बराच वेळ गेला मला हे अंगण झाडून घ्यायला। तर अशा पद्धतीने मी सगळं खराटा घेतला आणि सगळं अंगण स्वच्छ केलं, सगळे कागद जे आहे ते एक ठिकाणी जमा केले आणि म्हटलं एक ठिकाणी जमा करून आपण याला थोडे सुकले की पेटून द्यावे म्हणून। तर एक साईडला मी अशा पद्धतीने संपूर्ण कचरा जो आहे ते लोटला, अंगण स्वच्छ असं करून घेतलं।
आणि इथे घराच्या बाजूलाच कपाशी आहे मोठी मोठी, तर वाघाची सुद्धा भीती वाटते. थोडासा अंधारच होता, अजून पूर्णपणे काही उजेड झाला नव्हता आणि अडचणी घराच्या बाजूला, त्याच्यामुळे भीती पण वाटते वाघाची. तर साईडला आहे ना मोठी मोठी कपाशी आहे. तर बघा आता थोडं थोडं उजाडायला सुरुवात झाली आणि काय मस्त फ्रेश असं सकाळी सकाळचं वातावरण आहे, खूप भारी वाटतंय. तर बघा आता इथे उजाडलं पण आहे आणि मुलींचे इथे हार सुद्धा बनवून झाले. तर दोन्ही दरवाजाला 2 हार असे छान असे त्यांनी बनवलेत आणि बघा अशा पद्धतीने आता हे लावून दिले. तर हे आता छान दिसत आहेत. आता हारबीर लावून इथे त्यांनी ना एक दरवाजाचा लावलाय आणि ही आतमध्ये झोपेली होती ही फॅमिली, तर ही आता उठून आली बाहेर. आता या अशा पद्धतीने त्यांनी ना हार लावले दरवाजाला. आता त्यांना फुलांची रांगोळी घालायची. तर फुलं आम्ही ना कालच असे सगळे त्याच्या पाकळ्या करून ठेवल्या होत्या आणि एक कॅरी बॅगमध्ये ना असे वेगवेगळ्या भरून ठेवल्या होत्या आणि इकडे पाठीमागच आणून ठेवलं होतं, म्हणजे रांगोळी म्हटलं तुम्हाला पटकन घालायला सोपं जाईल. आणि फ्रीजमध्ये न ठेवताच आम्ही असंच कॅरी बॅगमध्येच भरून ठेवलं होतं, काही ते सुकले नाही किंवा काही नाही झालं, फ्रेश होते. तर आता हार बनवून झालेत. आता इथे रांगोळी काढायचं काम चाललंय. तर मुलींनी सगळी रांगोळी सगळं डेकोरेशन जे आहे ते दोघींनीच केलं, खूप मदत झाली त्यांची. आणि बघा अशा फुलांच्या आम्ही पाकळ्या करून ठेवल्या होत्या. या काल दुपारीच आम्ही आदल्या दिवशी दुपारीच करून ठेवल्या आणि कॅरी बॅगमध्ये होत्या, तर सुकल्या नाही, अगदी फ्रेश अशा या पाकळ्या आहेत. तुम्ही बघा फुलांची ना अशा पद्धतीने खूप सुंदर अशी रांगोळी तयार होते. नक्की करा तुम्ही, जर कधी सणासुदीला किंवा काही कार्यक्रम जर असेल ना, तर अशा पद्धतीने फुलांची रांगोळी घाला, खूप छान दिसते, खूप सुंदर अशी आणि पटकन होते, जास्त वेळही लागत नाही. बघा आता अशा पद्धतीने आम्ही ना फुलं अगोदरच हे करून ठेवले होते. आणि जे हिरवा जो पाला दिसतोय, तर हे आपल्या शेताच्या कडाला ती शिवबाबळ असते ना, ते शिवबाबळीचा पाला आम्ही साळला होता आणि तो सुद्धा हे कॅरी बॅगमध्ये भरून ठेवला होता. तर तो किती छान दिसतोय बघा, मधून हिरवा कलर किती सुंदर असा दिसतोय आणि झेंडूच्या पाकळ्या आणि गुलाबाचे फुलं खूप सुंदर असे दिसतात. आता मी आंघोळ करून आवरून आले आणि चहा बनवून आणलाय मुलींसाठी. तर त्यांनी इकडे ब्रश केलाय, आंघोळी काही अजून त्यांनी केल्या नाही आणि आचार्य सुद्धा आले. 7 वाजले, 7 ते 7:15 वाजलेत. आचार्य आले, त्यांना पण चहा दिला. आता आम्ही चहा घेणार आहे आणि आचार्याच्या हाताखाली लगेच सामान द्यायला सुरुवात करणार आहे. बघा अशा पद्धतीने इथे रांगोळी तयार झाली, किती सुंदर अशी रांगोळी दिसते बघा फुलांची. तर रांगोळीचा कुठेही वापर केला नाही, सगळी फुलांची रांगोळी अशी मस्त अशी घातली. बघा दुसऱ्या साईडलाही अशा पद्धतीने त्यांनी मस्त अशी रांगोळी तयार केली, मस्त दिसते, खूप सुंदर अशी रांगोळी दिसते, बघायला किती सुंदर दिसते आणि काढायला सुद्धा खूप सोपी आहे. तर बघा दरवाजामध्ये अशा पद्धतीने काढली आणि ओट्यावरती पण त्यांनी अशा पद्धतीने काढली. किचनमध्ये त्यांना अजून करायची, आता बाहेरची ही तयारी झाली, आतमध्ये अजून त्यांना किचनसुद्धा छान असं डेकोरेट करायचं आहे. तर बघा आता चहा घेतल्यानंतर आता ही त्यांची बाकीची तयारी चालू राहील. आता मला जायचं आहे आचार्याच्या हाताखाली साहित्य द्यायला. तर स्वयंपाक आहे पुढच्या घरी, कारण की पावसाचं काही सांगता येत नाही, पाऊस अचानक लगेच यायला सुरुवात करतो, त्याच्यामुळे पुढच्या शेडमध्ये स्वयंपाक करायचा आहे. आणि इकडे पाठीमागची सगळी तयारी दोन्ही मुलींनी केली. आणि हे बघा हे भांडे मी काल घासून असेच किचनवरती ठेवले होते, तर व्यवस्थित अशा समाया त्यांनी बसवल्या, भांडी स्वच्छ अशी पुसून आणि तिथे जिथे पूजा मांडणार तिथे नेऊन ठेवलं हॉलमध्ये. तर चौरंग पाट ते जे काही पूजेचं साहित्य लागतं ते सगळं मुलींनी इकडे बघितलं. गुरु आल्यानंतर सुद्धा हाताखाली द्यायचं काम मुलींनीच केलं, कारण की सगळं साहित्य आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पुढच्या घरी आहे, पाठीमागे कुठलीच गोष्ट अजून लावलेली नाही, सामान लावलेलं नाही किंवा गॅस शेगडी मागे काही जोडलेलं नाही अजून. मग एक गोष्ट लागली की पुढे आणायला जायचं, असं तिकडे आचार्य स्वयंपाक पण तिकडंच होता, त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जास्त वेळ गेला. तर इथे स्वयंपाकामध्ये आम्ही डाळ भात बनवला, मटकीची भाजी बनवली, शेव बनवली होती आणि लापशी बनवली होती. तर आचार्यांच्या हाताखाली इथे देतानाच बराचसा वेळ गेला आमचा. सगळ्या गोष्टी कांदा टोमॅटो हिरवी मिरची सगळं चिरून दिलं, शेंगदाण्याचा याचा कूट जो असेल तो मिक्सरमध्ये करून दिला. आता शेव काढायची, तर इथे मी एक मोठ्या भांड्यामध्ये बेसन पीठ चाळून दिलं आणि आम्ही त्यांच्याकडून चिवडा पण करून घेतला. तर चिवडा बनवलेला नव्हता, थोडासाच विकतचा आणलेला होता, त्याच्यामुळे चिवडा पण आम्ही यांच्याकडून बनवून घेतला. शेव पण बनवून घ्यायची होती, तर बेसन पीठ वगैरे चाळून दिला. तर सगळं पुढचं आवरूपर्यंत मुलींनी इकडे छान असं सजवलं होतं. 10:15 ते 10:30च्या दरम्यान गुरु आले होते. तर आम्ही इथे हॉलमध्ये सगळं पूजेचं सामान अशा पद्धतीने हाताखाली ठेवलं होतं. तर आता इथे आम्ही सगळं असं ते जे मागितलं ते हाताखाली दिलं. पुढचं सगळं आचार्याचं काम जे आहे ते आटोपलं होतं आणि आता आम्ही सुद्धा पाठीमागच आलो होतो. आता फक्त प्रसाद बनवायचा राहिला होता, बाकीचं स्वयंपाकाची सगळी तयारी झाली होती. आता इथं सासऱ्यांचं चालू आहे की ह्या घरात एक पूजा मांडायची, त्या घरात एक पूजा मांडायची. तर गुरु म्हटले असं करायची काहीच गरज नाही, वास्तू एकच आहे आणि तुम्ही एकत्रच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डबल दोन्ही घरी पूजा मांडायची काहीच गरज
गरज नाही आहे. तर त्यांनी डबल आणलं होतं, सगळं साहित्य डबल आणलं होतं आणि पाट चौरंगसुद्धा त्यांनी डबल आणले होते, कारण की दोन्ही घरामध्ये पूजा मांडायची म्हणून. तर गुरु बोलले तसं करायची काही गरज नाही, एकच घरामध्ये आपण पूजा मांडू, विधी सगळ्या याच्यामध्ये करू, पण मोठ्या पूजेच्या वेळेस हवा असलं तर आपण तसं करू शकतो, पण आता काही गरज नाही. म्हणून मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं केलं. मग डबल पूजा काही मांडली नाही, एकच याच्यामध्ये एक हॉलमध्येच पूजा मांडली. आता त्यांनी बघा पूजा मांडली इथं अशा पद्धतीने. आता आम्ही गॅस टाकी आणि शेगडी पाठीमागं आणली पुढच्या घरातली खोलून, आणि आता इकडे दूध ओतू घालायचं आहे. तर त्या घरामध्ये अगोदर सासूबाईंच्या हाताने आपण हळदी कुंकू लावून पूजा केली आणि दूध ओतू घातलं होतं. आता इकडे पण सेम आपण तेच केलं, गॅस टाकी परत ह्या घरामध्ये खोलून आणली, गॅस टाकी शेगडी, इकडे पण सेम त्याच पद्धतीने दूध ओतू घातलं. आता इथेच प्रसाद करणार आहे. आणि आता बघा छान असं दूध ओतू गेलंय, सगळेजण जमलेत बाजूला आणि आता प्रसाद करून घ्यायचा आहे. तर गुरु इथे आम्हाला प्रसाद बनवून देणार आहे, तर ते म्हटले मी देतो बनवून. बाकीचं सगळं तयारी झाली, अजून पूजेला काही सुरुवात झाली नाही. आता आपण कढई ठेवली, आता याच्यामध्ये आपल्याला 1.25 किलोचा प्रसाद बनवायचा आहे. साईडला दूधही ठेवलंय तापण्यासाठी, दूध छानपैकी दोन्ही घरामध्ये ओतू घातलं. आणि तर ते बोलले डबल पूजेची काही गरज नाही, वास्तू एकच आहे त्याच्यामुळे डबल पूजा काही मांडली नाही, एकच पूजा मांडली. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, 2 पूजा मांडायला हव्या होत्या की एकच पूजा योग्य आहे, कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही एकच पूजा मांडली, गुरुने सांगितल्याप्रमाणे छान अशी पूजा आपण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथे केलेली आहे. तर बघा आता इथे प्रसाद बनवायचं काम चालू आहे. तर गुरुंना सांगितलं आम्ही दोघी मिळून आता इथे प्रसाद करतो, तुम्ही पूजेला सुरुवात केली तरी देखील चालेल, कारण की त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर होत होता म्हणून. तर आता आम्ही इथे छान असा रवा इथे कमी गॅसवरती भाजून घेणार आहे, दूधसुद्धा एक साईडला तापण्यासाठी ठेवलंय. आता प्रसाद होतोय तोपर्यंत त्यांनी इकडे पूजेला सुरुवात केली. तर बघा आता छान अशी पूजेला सुरुवात केलेली आहे. आपली छोटीशी पूजा आहे आणि आम्ही फक्त इथे मळ्यामधले जे आमचे भाऊकीचे लोक आहेत त्यांना सांगितलं, जवळपासचे जे लोक आहेत त्यांना सांगितलं, म्हणजे जवळपास इथे 70 ते 80 लोकांना आम्ही सांगितलं. नातेवाईकांमध्ये बाहेर कोणालाही सांगितलेलं नाही, कारण की मुलांना सुट्ट्या लागल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मोठी पूजा घालणारे आम्ही, त्यावेळेस होम पण करणारे आणि त्यावेळेस आम्हाला जागरण गोंधळ पण करायचे, त्याच्यामुळे आम्ही आत्ता काही नातेवाईकांना कोणाला सांगितलेलं नाही. जे जवळचे भाऊकीतले लोक आहे किंवा जवळचे जे आहेत त्यांना सांगितलं, 70 ते 80 लोकांना फक्त. आणि मोठी पूजा करायची त्यावेळेस आम्ही सगळ्यांना सांगणार आहे. तर आता इथे आपली छोटीशी कळस पूजा आहे, तर अगदी छोटासा आपला इथे कार्यक्रम आहे, तर थोडकेच लोक आपण इथे सांगितलेत. आणि आता मुलांना सुट्ट्या नाही आणि पाऊसही अचानक येतो, पाऊसही आपला पूर्णपणे इथे उघडलेला नाही, सारखा पाऊस येतोय. आम्ही तर दिवाळीला गावाला आल्यापासून सारखा रोजच पाऊस येतोय. लक्ष्मीपूजनच्या दिवशी एवढा पाऊस झाला, लाईट नव्हती, त्याच्यामुळे आता मोठी पूजा धरणं शक्यही नव्हतं आणि एवढं हँडलही नसतं झालं आणि एवढा वेळही नव्हता थांबायला. त्याच्यामुळे आता फक्त छोटीशी सासरे बोलले की आपण छोटीशी कळस पूजा घालून टाकूया. आता खूप वेळेस नाट लागल्यासारखं होतं, आपण ती आता छोटीशी कहोईना घालून टाकू, मोठी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल, म्हणून आम्ही मग हा निर्णय घेतला की ठीक आहे आपण कळस पूजा घालून टाकूया. कारण की मुलांना सुट्टी नाही आहे आणि थांबायला एवढा वेळ नाही त्याच्यामुळे, आणि पाऊस सारखा येतोय त्याच्यामुळे एवढं काही शक्य लगेच झालं नसतं मोठ्या पूजेला, म्हणून आपली छोटीशी पूजा आपण इथे करून घेतली. तर मोठी पूजा आपली 2-3 महिन्यांनी नंतर होणार आहे, त्यावेळेस आपण सगळ्या पाहुण्यांना सगळ्या नातेवाईकांना सांगणार आहे आणि मोठी पूजा आपण करणार आहे. तर बघा आता इथे आमचा प्रसादही बनवून झालाय. आता आम्ही देखील इथे पूजामध्ये थोडा वेळ बसलो. तर गुरुंनी जसं सांगितलं तसं सगळ्या विधी आपण इथे छान असा केला. पूजा झाली, आता घराला पूर्ण फेरा मारायचा आहे. तर आणि आम्ही इथे सासू सासऱ्यांनाच पूजेला बसवलं होतं, तर ते आम्हालाच बोलले होते की पूजेला, पण म्हटलं नाही तुम्हीच बसा पूजेला. आम्ही त्यांनाच पूजेला बसवलं, कारण की त्यांच्या आशीर्वादानेच आपल्याला एवढं मोठं घर झालेलं आहे. त्यांनीच खूप मेहनत घेतली आहे घर बांधण्यासाठी आणि सासऱ्यांचीच खूप इच्छा होती की असे बंगले बांधायचे म्हणून. तर त्यांच्याच आशीर्वादाने एवढं मोठं घर आज झालेलं आहे. त्यांची खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि खूप म्हणजे सगळी त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये जी जमाकुंची करून ठेवली होती ती सगळी याच्यामध्ये घातलेली आहे. तर आम्ही नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी एवढे मोठे घरं बांधून दिले दोघांना पण. त्यांच्यापाशी एकही रुपया शिल्लक त्यांनी ठेवलेला नाही आणि खूप आत्तापर्यंतही खूप ते कष्ट करतायत. तर त्याच्यासाठी म्हणजे खूप हेवा वाटतो त्यांचा की त्यांनी आज एवढं मोठं जे घर आहे ते मुलांना बांधून दिलेत. तर स्वतःपाशी कुठलीही सेविंग त्यांनी ठेवलेली नाही, सगळी जी काही होती ती या घरामध्ये त्यांनी घातलेली आहे. हे आम्हाला पण चांगलंच माहिती आणि आम्ही नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी एवढं सगळं केलं. तर खरंच खूप त्यांच्यावाले जेवढे उपकार मानावे तेवढे कमीच आहे. आज एवढं मोठं घर बांधायला खूप पैसा लागतो आणि 30-40 लाखाच्या पुढं हा पैसा आमचा इथे गेलेला आहे एवढे मोठे बंगले बांधण्यासाठी. तर बघा आम्ही पूर्ण घराला फेरा मारला आणि सगळ्या फॅमिलीला गुरुंनी सांगितलं, सगळ्यांनी म्हणजे मुलांनी सगळ्या फॅमिलीने एकत्र जाण्यासाठी सांगितलं होतं. सगळ्या जणांनी असा फेरा मारला, घरामध्ये पण एक फेरा मारला आणि यांचं चालू इथे फोटो काढायचं काम. तर बघा आता परत आम्ही इथं आलो आणि
जवळपास आता इथे 11 वाजले असतील, 11च्या दरम्यान 11 ते 11:15 वाजले असतील. आता इथे आरती करून घ्यायची आहे. सर्वांगी सुंदर कोटिचंदुराची कंठी रत्न मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीमंगल कामनापुरी जय देव. तर आरती झाली, सगळ्यांनी आरती घेतली. आता प्रसाद आणला इथे मी एक प्लेटमध्ये, बाकीचा झाकून ठेवलाय. आता इथे देवाला प्रसाद ठेवलाय आपण पूजेमध्ये. आणि तुळशी आहे बाहेर, दोन्ही दारांपुढे तुळस आहे, जुन्या घरी पण तुळस आहे. तर तिथे मी चालले प्रसाद घेऊन. केळीच्या पानावरती इथे प्रसाद काढून घेतलाय आणि पुढे आता इथे मी तुळशीमध्ये प्रसाद ठेवणार आहे आणि जुन्या घरी तुळस आहे तिथे पण प्रसाद ठेवणार आहे. तर बघा एक ताटामध्ये इथे मी केळीच्या पानावरती गुरुनी माझ्याकडे प्रसाद दिलाय. आता मी तुळशीला बाहेर प्रसाद ठेवायला चालले. तर एक एक जण यायला पण सुरुवात झाली. तर हे माझे मावस भाया आहेत, मालुंजा गावामध्ये राहतात. इथे गावाशेजारीच आहे मालुंज म्हणून. तर तिथे त्यांची मावशी आहे. तर आम्ही त्यांना पण फोन केला होता. मावशी बाहेर गावी गेल्यात. तर हे एकटेच आले. तर त्या वहिनी पण नाही आल्या, घरी एकटेच होते, गायांपाशी कोणी नव्हतं म्हणून ते एकटेच आले जवळ म्हणून आम्ही मग त्यांना फोन केला होता. तर आता गुरु निघालेत. गुरुंना टोपी टावेल दिला, त्यांची दक्षिणा दिली आणि ह्या त्यांच्या भावाने पण त्यांच्यासाठी टोपी टावेल आणले होते, तर ते पण दिले. खूप काही माणसं सांगितले नव्हते, जवळचे जे आहे तेच सांगितले होते फक्त, कारण की पावसाचं लगेचच वातावरण होतं. पुढच्या घरी केलेला स्वयंपाक बघा अशा पद्धतीने पातेले आम्ही इथे पाठीमागं उचलून आणून झाकून ठेवलेत. आता दुपारी 12च्या पुढं 12-12:30च्या पुढं एक जण जे येईन त्यांना ताट करून द्यायचं, म्हणजे लवकरच हे उरकन असं वाटलं होतं. पण हे अक्षरशः संध्याकाळी 11 वाजले आम्हाला. तुम्हाला सांगते, छोटं म्हणता 11-11:30 कधी वाजले काहीच कळालं नाही आम्हाला. सगळा पसारा आवरता जवळपास 1 वरती काटा आमचा निघून गेला होता. आता हा स्वयंपाक इथे मी असं थोडं काढून घेतला आणि इथे नवीन घरामध्येच इथे आतमध्येच आता जे येईल त्यांना ताटं करून द्यायचं काम चालू आहे. तर ही आहे चुलत नंदेची मुलगी, ते मुंबईला राहतात. तर चुलत जाव आणि ननंद पण ते आले होते, ते लोणीला राहतात. आणि बघा ही छोटंसं पिल्लू कसं मांडीवरती बसलंय, खूप बोलती, खूप हुशारी नंदाची मुलगी आहे, खूप हुशारी. ही मुंबईला राहतात आणि जसं एक जण येईल तसं मी त्यांना ताट करून द्यायचं काम केलं. पण हे अक्षरशः संध्याकाळी 11:30पर्यंत चाललं होतं. 11:30 वाजेपर्यंत आम्हाला हे जेवणाचं, कारण की संध्याकाळच्या वेळेस कसं प्रत्येक जणाला जनावरांची कामं असतात, दूध घालून आल्याशिवाय काही कोणाला यायला वेळ मिळत नाही. आणि हे आमच्या शेजारी राहणारे आहेत, काही भावकीतल्या बाया आहेत. तर असं एक जण येत गेलं आणि बराचसा मध्ये गॅप घेतला. मुलांनी व्हिडिओ काही काढलाच नव्हतं, म्हटलं काही हरकत नाही, मुलंही जास्त दमले होते त्याच्यामुळे जास्त फोर्स काही केला नाही. अशा पद्धतीने एक जण येईन त्यांना ताट करून दिलं आणि छानसे सगळ्यांचे इथे जेवण झाले. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपली छोटीशी इथं पूजेचा कार्यक्रम पार पडला. तर आम्ही सगळ्या शेवटी जवळपास इथे तुम्हाला सांगते 11 वाजता आम्ही देखील जेवण केलं आणि काही फोटोशूट केले. तर बघा किती छान असे फोटो देखील आले. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील. तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.